वळूया पुढच्या बातमीकडे। निशांत अग्रवालला 3 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। ब्रह्मोस प्रकल्पामधील माहिती पाकिस्तानला दिल्याचं हे प्रकरण आहे। हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकला दिलेली ही गुप्त माहिती समोर आलेली होती। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत। प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण, हे प्रकरण काय होतं आणि या व्यक्तीला, या आरोपीला आता शिक्षा ठोठावण्यात आली आहे? नागपूरपासून जवळपास 25 किलोमीटर दूर ब्रह्मोसचं युनिट आहे आणि मोहगावमध्ये जे ब्रह्मोसचं युनिट आहे तिथे ही जी व्यक्ती आहे निशांत अग्रवाल ही तिथे शास्त्रज्ञ म्हणून काम करत होती आणि हनी ट्रॅपमध्ये अडकून या व्यक्तीनं, निशांतनं 2018 मध्ये पाकिस्तानच्या एका महिलेला या संदर्भात, या प्रोजेक्ट संदर्भातली माहिती, नकाशे आणि अत्यंत गोपनीय जे दस्तऐवज आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये घेतले आणि उज्ज्वल नगर परिसरामध्ये तो राहत होता। तिथून त्यांना लॅपटॉपमधून हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानच्या महिलेला ही सगळी माहिती दिली। ATSला म्हणजे महाराष्ट्र ATSला आणि उत्तर प्रदेश ATSला याची माहिती मिळाली। त्यानंतर उत्तर प्रदेशचं ATS महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये नागपूरला आलं, नागपूरचं ATS आलं आणि या ठिकाणी जेव्हा चौकशी झाली तेव्हा लॅपटॉपमध्ये अत्यंत संवेदनशील माहिती होती। ही लॅपटॉपमध्ये माहिती त्यांनी का आणली? प्रोजेक्टची माहिती प्रोजेक्टमध्ये असायला पाहिजे होती। त्यानं चौकशी केल्यानंतर कळलं की ही सगळी माहिती त्याने पाकिस्तानला दिलेली आहे। पाकिस्तानातली एक महिला होती, त्या महिलेला यांनी सगळी माहिती दिली। यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये केस चालली आणि या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा जी आहे सत्र न्यायालयाने ठोठावली होती निशांत अग्रवालला। या संपूर्ण प्रकरणानंतर दाद मागायला निशांत अग्रवाल हा हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टानं आता या प्रकरणामध्ये 3 वर्ष सक्त मजुरी शिक्षा जी आहे दिलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत निशांत अग्रवालनं शिक्षा भोगलेली आहे। त्यामुळे निशांत अग्रवालची आता सुटका होणार आहे। त्यामुळे सर्वात मोठी बातमी ही आहे की शत्रू राष्ट्राला माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावरती होता। त्यामुळे या प्रोजेक्टमधले महत्त्वाचे डॉक्युमेंट, प्रोजेक्ट्स हे सगळे त्यांनी तिकडे पोचवल्याचा त्याच्यावर आरोप होता। हे सिद्ध झालं होतं, पण हायकोर्टामध्ये आज युक्तिवाद जो त्याच्या वकिलांनी केला, या संपूर्ण प्रकरणामध्ये ही इतका गंभीर हा गुन्हा नाही आहे। त्यामुळे याला जन्मठेपे सारखी शिक्षा देऊ नये, कमी शिक्षा द्यावी, या संदर्भामध्ये युक्तिवाद झाला। अनिल किलोर हे न्यायमूर्ती होते, प्रवीण पाटील हे न्यायमूर्ती होते आणि या खंडपीठासमोर आज निकालाचं वाचन झालं। गेले जवळपास 5-6 महिन्यापेक्षाही जास्त या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवाद चालला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या संपूर्ण प्रकरणामध्ये निशांत अग्रवालची सुटका आता होणार आहे, कारण 3 वर्ष त्यांनी शिक्षा भोगलेली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर हनी ट्रॅपमध्ये ज्या पद्धतीनं 1-2 केसेस आणखी झाल्या होत्या, पुण्याचे शास्त्रज्ञ एक असेच हनी ट्रॅपमध्ये आले होते, अडकले होते DRDOचे। त्यामुळे हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 3 वर्ष शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। नक्कीच प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूया पुढच्या